शिशु संगोपन संस्था संचलित सविता रमेश फिरोदिया प्रशाला Ahmednagar welcomes you all. Dear students, today we are going to learn science subject of standard 7th. In that we are going to learn chapter 2 plant structure and function. बालमित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी विषय विज्ञान यामधील दुसरा धडा पाहणार आहोत, वनस्पती रचना व कार्य. There are different types of plants. The root, stem, leaf, flower, fruits are the parts of plants. Here is a plant and the parts of plants are given here. Now in this chapter we are going to see the parts of plant in detail. आपल्या परिसरात वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती आढळतात. वनस्पतींचे वेगवेगळे अवयव आहेत. मूळ, खोड, पाने, फुले, फळे इत्यादी हे वनस्पतींचे अवयव आहेत. The first part of the plant is root. The root that forms from the radicle grows into the ground. The root is thick near the ground and gradually tapers to the pointed end. This part of the plant growing below the soil for the support is called root. Root is very much important part of the plant. मूळ, रॅडिकल म्हणजेच आदिमूळ. आदिमुळापासून बनलेल्या मुळाची वाढ जमिनीखाली होते. मुळाचा जमिनीलगतचा भाग जाडसर असतो. पुढे तो निमुळता होत जातो. निमुळता होत जाऊन टोकदार होतो. जमिनीखालील आधारासाठी वाढणाऱ्या वनस्पतीच्या या अवयवास मूळ असे आपण म्हणतो. मूळ हा वनस्पतीचा खूप महत्त्वाचा अवयव आहे. The part that grows from inside of the seed towards the soil is called radicle. The part that grows above the soil is called plumule. Here is a part which grow above the soil and this part is called as plumule and which grow inside the soil that is called as radicle. बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या भागाला आदिमूळ असं म्हणतात. रेडिकल म्हणजेच आदिमूळ. तर जमिनीच्या वरच्या वाढणाऱ्या भागास अंकुर असे म्हणतात. इथे जमीन आहे आणि जमिनीच्या वरच्या भागात जो भाग वाढतो त्याला अंकुर असे म्हणतात. प्लुमूल म्हणजेच अंकुर. There are two types of roots. Taproot. First is taproot. Roots of some plants produce secondary roots that grow obliquely and spread far and wide in the soil. Root supports the plant. This type of root is called as taproot. Here is the picture of taproot. Roots bear hair-like processes. Here is the hair-like processes near the root tips and this is called as root hairs. The root tip is very delicate. This is the region of the growth of root. The tip is covered with a cap-like structure and this is called as the root cap. मूळ हे दोन प्रकारचे असतात. पहिले आहे टॅपरूट. टॅपरूट म्हणजेच सोटमूळ. जमिनीमध्ये काही वनस्पतींच्या मुळांना उपमुळे फुटतात व तिरपी वाढून जमिनीत दूरवर पसरतात. मुळे झाडाला आधार देतात. अशा प्रकारच्या मुळांना सोटमुळे असे म्हणतात. चित्रामध्ये आपल्याला सोटमुळे दिसत आहेत. मुळांच्या टोकांच्या भागावर केसासारखे धागे असतात. इथे चित्रामध्ये दिसत आहे हे केसासारखे धागे असतात. त्यांना आपण रूट हेअर म्हणजेच मूल रोम असे म्हणतात. रूट हेअर म्हणजेच मूल रोम असे म्हणतात. मुळांच्या टोकांचा भाग नाजूक असतो. मुळाची वाढ याच भागात होत असते. त्याला इजा होऊ नये म्हणून त्यावर टोपीसारखे आवर्तन असते. त्याला आपण रूट कॅप म्हणजेच मूल टोपी असे म्हणतो. नेक्स्ट टाइप ऑफ रूट इज फायब्रस रूट्स. Thread-like or fiber-like roots arising from the stem are called fibrous roots. Here are the pictures of fibrous roots.
मुळाचा दुसरा प्रकार आहे तंतुमय मुळे. फायब्रस रूट्स म्हणजेच तंतुमय मुळे. खोडापासून फुटणाऱ्या तंतूसारख्या मुळांना तंतुमय मुळे असे म्हणतात. चित्रामध्ये आपल्याला तंतुमय मुळा दिसत आहे. हे चित्र तंतुमय मुळांचं आहे. Dicotyledonous plants have a tape roots while monocotyledonous plants have a fibrous root. Dicotyledonous म्हणजेच द्विदल वनस्पती आणि एकदल वनस्पती. मोनोकॉटिलेडॉनस प्लांट्स म्हणजे एकदल वनस्पती. द्विदल वनस्पतीमध्ये सोट मुळे असतात तर एकदल वनस्पतीमध्ये तंतुमय मुळे असतात. Some roots are underground whereas some grow from the stem just above the soil. The latter are called as adventitious roots. Here is the example of an adventitious roots, the maize stalk. मका, ऊस, ज्वारी यांना जमिनीत वाढणारी मुळे व जमिनीच्या वरील टोकापासून वाढणारी आगंतुक मुळे अशी दोन प्रकारची मुळे असतात. इथे पहा दिलेला आहे आपल्याला ॲडव्हेंटिशियस रूट्स म्हणजेच आगंतुक मुळे. उदाहरण आहे ज्वारी, ऊस. Root shows some modifications to perform these additional functions. Some examples of such modified roots are aerial roots, stilt roots, runners, breathing roots, etc. माती घट्ट धरून ठेवणे, पाणी, खनिजे व क्षार शोषून घेणे, आधार देणे अशी विविध कार्ये मुळांना करावी लागतात. त्यासाठी त्यांच्यामध्ये झालेल्या बदलामुळे त्यांना मॉडिफाईड रूट्स म्हणजेच रूपांतरित मुळे असे म्हणतात. याच्यात प्रामुख्याने हवाईमुळे, आधारमुळे, धावतीमुळे यांचा समावेश असतो. Next part of the plant is stem. The stem grows above the soil from the plumule of the sprouting seed. As the sprout grows, the length of the stem gradually increases too. There are nodes on the stem. Leaves come out at the nodes. The part between the two nodes is called as internode. This part is called as internode. The tip of the apical end of the stem is called as bud. Here is the bud. वनस्पतीचे पुढचे अवयव आहे स्टेम. स्टेम म्हणजेच खोड. हे चित्र आहे खोडाचे. रुजणाऱ्या बीजातील जमिनीच्या वर वाढणाऱ्या अंकुरापासून खोडाची वाढ होत असते. खोडाची वाढ जमिनीच्या वरच्या भागात होते. अंकुर जसजसा वाढतो तसतशी खोडाची लांबी वाढते. खोडावर पेरे असतात. नोड्स म्हणजेच पेरे. दोन पेऱ्यांमधील अंतराला कांडे असे म्हणतात. इंटरनोड्स म्हणजेच कांडे. खोडाच्या अग्रभागाला मुकुल असे म्हणतात. बड म्हणजेच मुकुल. Next part of the plant is leaf. Leaves grow from the nodes on the stem. Leaves are generally thin and flat and green in color. The color is always green of that leaves. The broad spread out part of the leaf is called as the leaf blade or lamella. This leaf blade is also called as the lamella, and the edges is called as the leaf margin. Here are the edges of leaf blade. This is called as the leaf margin. The tip of the leaf is called as the leaf apex. The leaf of some plants have the stalk. This stalk is called as petiole. वनस्पतीचे पुढचे अवयव आहे पान. खोडाला पेराच्या जागी पाने येतात. सामान्यतः ती पातळ, पसरट आणि हिरव्या रंगाची असतात. पानाच्या पसरट भागाला पर्णपत्र म्हणतात. लीफ ब्लेड म्हणजेच पर्णपत्र. पर्णपत्राच्या कडेला पर्णधारा असे म्हणतात. लीफ मार्जिन म्हणजेच पर्णधारा.
पर्णधारा या प्रामुख्याने पर्णपत्राच्या पुढच्या टोकाला पर्णाग्र म्हणजेच लीफ एपेक्स असे म्हणतात. काही वनस्पतींना पानांना देठ असतात. पर्णधारा या प्रामुख्याने एंटायर म्हणजेच सलग, खंडित किंवा दंतेरी असतात. इथे तिन्ही प्रकारचे चित्र दिलेले आहेत. There are two types of leaves. Leaves of some plants have a single undivided leaf blade and a single midrib. Such leaves are called as simple leaf. However, the leaf blade of the leaves in some plants are divided into many small plants called leaflets. Such leaves are called as compound leaves. So there are two types of leaves, simple leaf and compound leaves. काही वनस्पतींच्या पानामध्ये एकच पर्णपत्र असून एकच मध्य शीर असते. अशा पानांना साधे पानं असे म्हणतात. तर काही पानांमध्ये मुख्य शिरेभोवती पर्णपत्र अनेक लहान लहान मध्ये विभागलेले असतात. अशा पानांना संयुक्त पाने असे म्हणतात. सिंपल लीव्स म्हणजेच साधे पानं आणि कंपाऊंड लीव्स म्हणजेच संयुक्त पान. In different plants, the arrangement of leaves on the stem is different. It alternate, decussate, opposite, bold. खोडावरील पानांच्या मांडणीनुसार तिचे प्रामुख्याने एकांतरित, आवर्ती, सन्मुख, वर्तुळाकार असे प्रकार पडतात. There are two types of venation. First is reticulate venation and next is parallel venation. In people leaf, the divided into two equal parts of a single mid vein which lies along the midline of the leaf blade. Secondary veins arise from the mid veins. They are branched and form the networks of reticulum, and this type of venation is called as reticulate venation, and the example is people leaf. The parallel venation, in the leaves of maize, all the veins are parallel, running from the leaf blade to the leaf apex. The maize leaf blade has a parallel venation. So the example is leaf blade is maize. पिंपळाच्या पर्णपत्राच्या मधोमध एक जाड शीर असते. त्यामुळे मुख्य पर्णपत्र दोन भागात विभागण्यासारख्या दिसतात. या मुख्य शिरेस उपशीर फुटून त्यांचे एक जाळेच जसे तयार होते. तर मक्याच्या पर्णपत्राच्या सर्व शिरा या पर्णपत्राच्या खोडाला चिटकलेल्या भागापासून ते टोकाकडे अशा एकमेकांसारख्या समांतर असतात. चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे हे आहे पिंपळाचे पर्णपत्र. हे जाळीदार शिरान्वियस असते म्हणजेच रेटिक्युलेट वेनेशन आणि मक्यांच्या पर्णपत्रामध्ये समांतर असते. Next part of the plant is flower. Flower is the most attractive part of the plant. Flower may have a long or a short stalk called the pedicel. One end of the pedicel is attached to the stem. The other end of the pedicel is expanded or swollen. This is called as a receptacle. Petals and other parts of the flower are supported on the receptacle. Calyx, corolla, androecium, gynoecium are different parts of the flower. So we study them in detail. वनस्पतीचे पुढचे अवयव आहे फ्लावर म्हणजेच फूल. फुलांना लांब किंवा आखूड देठ असतो. देठाचे एक टोक खोडाला जोडलेले असते. फूल ज्या ठिकाणी देठाला येते तो भाग समांतर, पसरट व फुगीर असतो. त्याला पुष्पाधार असे म्हणतात. फुलाच्या पाकळ्या व इतर भाग हा पुष्पधारावर असतो. Now first we will see the part calyx. In the bud condition, the petals are covered by the leaf-like parts called the sepals, which are green in color. They form the calyx. Here is the calyx. Here is the picture of calyx. Now next is corolla. This is made up of colorful parts called petals. Here are the petals and this part is called as
Next part is androecium. This is the male reproductive part of the flower. It consists of stamens. Each stamen is made up of anther and filament. Here is the filament and here is the anther. This both together called as androecium, male reproductive organ of flower. Next part is called as gynoecium. This is the female reproductive part of the flower. This is made up of carpels. A carpel consists of stigma-style ovary. कॅलेक्स म्हणजेच निदल पुंज. कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने झाकलेल्या असतात. हे आवरण म्हणजेच निदल पुंज होय. इथे चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे कॅलेक्स म्हणजेच निदल पुंज. पुढचे आहे कोरोला म्हणजेच दलपुंज. दलपुंज पाकळ्यांनी बनलेला असतो. नंतरचे आहे अँड्रोशियम. फुलाचा हा पुल्लिंग भाग असून तो केसराचा बनलेला असतो. त्यात परागकोश असतात. गायनोशियम म्हणजेच जायांग. फुलाचा हा स्त्रीलिंग भाग असून तो स्त्री केसराचा बनलेला असतो. त्यात कुक्षी, कुक्षिवृंत व अंडाशय असते. After maturity, anthers burst and the pollen grains which are released fall on the stigma. This process is called pollination. Due to pollination, ovules in the ovary gets fertilized. Fertilized ovules form the seeds and the ovary develops into a fruit. परागकोश पक्व झाल्यावर फुटतो आणि त्यातील परागकण हे कुक्षीवर जाऊन पडतात. या क्रियेला पॉलिनेशन म्हणजेच परागीभवन असे म्हणतात. या परागीभवनापासून पुढे अंडाशयातील बीजांडांचे फलन होऊन त्यांचे रूपांतर बी मध्ये होते, तर अंडाशयांचे रूपांतर फळात होते. नेक्स्ट पार्ट ऑफ द प्लांट इज फ्रूट. वी ईट मेनी डिफरंट टाइप्स ऑफ फ्रूट्स. Each type of fruit has its own characteristics. There are variations in their shape, color, taste, etc. वनस्पतीचे पुढचे अवयव आहे फळ. फ्रूट म्हणजेच फळ. प्रत्येक फळ हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याचा आकार, रंग, चव यामध्ये विविधता आढळून येते. चित्रामध्ये आपल्याला विविध प्रकारची फळे दिसत आहेत. There are two types of seeds, dicotyledonous seeds and monocotyledonous seeds. Seeds which get divided into two equal parts are called as dicotyledonous seeds. Seeds which do not divide into two equal parts are called as monocotyledonous seeds. For example, seeds of maize. बी हे दोन प्रकारचे आढळते, द्विदल बी व एकदल बी. ज्यांचे दोन समान भाग होतात त्यांना द्विदल बी असे म्हणतात. डायकोटिलेडोनस सीड्स म्हणजेच द्विदल बी. तर ज्यांचे दोन समान भाग होत नाहीत त्यांना एकदल बी असे म्हणतात. उदाहरणार्थ मका. मोनोकोटिलेडोनस सीड्स म्हणजेच एकदल बी. Here we have finished this chapter. Thank you.